अभिनेता विनय धाकडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जय भीम पॅन्थर एक संघर्ष या आगामी चित्रपटात तोरायबाच्या प्रमुख भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट 11 एप्रिल 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट समाजातील अन्याय, सामाजिक समता आणि समाजाला वास्तविकतेचा आरसा दाखविण्याची किमया चित्रपटातील संपूर्ण कलावंतांनी आपल्या अथक परिश्रमाने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक परिवर्तनासाठी लढणाऱ्या विचारवंतांच्या जीवनावर आधारित ही कथा प्रेक्षकांना विचार करायला लावणारी ठरणार आहे. विनय धाकडे याचा दमदार अभिनय आणि प्रभावी कथा हे या चित्रपटाचे प्रमुख आकर्षक असतील. पथनाट्य, नाटक, टीव्ही सिरियल आणि आता विनय धाकडे लवकरच प्रेक्षकांचं मन जिंकायला सिनेमागृहात रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. परंतु हा प्रवास त्यांच्यासाठी इतका सरळ व सोपा नव्हता. मागील 15 वर्षापासून कलावंतांची कर्मभूमी मुंबईला आपला वेळ, काळ, आपलं सर्वस्व त्याने वाहून दिलं. अमरावतीतील अत्यंत सामान्य परिवारातून आलेला विनय धाकडे याने मुंबईत कोणताही गॉडफादर नसताना, कोणाचाही वशिला न घेता आपल्या अथक परिश्रमाने आजच्या पिढीला प्रेरणा देण्याचं काम केलं आहे. ही अमरावतीकरांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पत्रकार परिषदेत त्याने अमरावतीकरांना या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपला आशीर्वाद द्यावा ही आर्ततेची हाक त्याने पत्रकार परिषदेत केली आहे. नमस्कार, माझं नाव विनय धाकडे आहे. माझा चित्रपट येत आहे जय भीम पॅन्थर एक संघर्ष. हा चित्रपट नव्या ड्रीम फिल्म प्रोडक्शन तर्फे आहे. ही पूर्ण मुंबईची टीम आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. तरी सर्वांनी आवर्जून हा चित्रपट बघा, हेच मी सगळ्यांना अपील करतो. धन्यवाद. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.